आणि एक मुलगा आहे. मुलगा तिसरीला आहे आणि मुलगी दुसरीला आहे आणि दोन्ही मीनाताई आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत. बरं, अर्ज तुम्ही केला आहे कारण त्यांनी याचिका दाखल केली मराठा समाजाच्या विरोधात. मग असं जर जे मराठा समाजाच्या संस्था चालक आहेत ना, त्याच्या विरोधात जर कुणबी असतील किंवा इतर जातीचे लोक असतील जे ओबीसी आहेत त्यांनी जर आमच्या पालकांच्या टीसा काढायचं ठरवलं तर मग कसं? हे समाज व्यवस्था बिघडण्याचं काम नाही. ओबीसी समाजाचे पालक विरोध का करतील? कारण जे संस्था चालक आहेत मराठा समाजाचे त्यांनी ओबीसीला विरोध केलाच नाही ना, ओबीसी समाजाला विरोध केलाच नाही ना, कारणच असू शकत नाही ना. पण यांनी जाणीवपूर्वक जाती द्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळं आम्ही आमची पाल्य काढत आहोत शाळेतून. बरं, याच्या पुढचा काय पवित्र असणार आहे? काय इथंच हे थांबणार आहे? रिसनगावमध्ये काही दुसरा काही निर्णय घेता आपण काय करतो? नाही, आम्ही आता आमच्या त्यांच्या 2-3 शाळा आहेत तर तिथं जे आमचे पाहुण्याचे पाल्य आहेत त्यांना त्या पण पाल्यांना काढण्याचा विचार चालू आहे, त्यांना फोन लावून सुद्धा.